सांगितलं, मदालसेने आपल्या पुत्राला उपदेश केला, आई असावी तर तशी असावी हो, नाहीतर काय करता. तुम्हाला मी उदाहरण देईल सिंहनीचं. सिंहीण नावाची आई अशी की ती 2, 3, 4 बाळकाला जन्म देते आणि जन्म दिल्याबरोबर ती त्या गेट इतकी जाऊन थांबते सिंहीण. आणि ते बाळ जन्माला आल्याबरोबर उठतं त्याच्या पायावर आणि लगेच चालत 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 त्या आईकडे जातं. पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, पण चौथं बाळ त्याला उठताच येईना. आणि केबिलवाणी चेहरा करायचा आणि म्हणायचा, आई, अगं आई, माझ्याजवळ ये ना, मला उचलून घे. आई, मला तुझ्यापर्यंत नाही येता येत ग, आई मला घे. पण सिंहीण तिकडून पाहते आणि बाळ नाही उठता येत त्याला. ते परत तसंच खाली पडतं. 10-20 मिनिट, अर्धा, 1-1.5 तास वाट पाहते सिंहीण. सिंहीण शेवटी डोक्यात आणि त्याला उठता येत नाही. त्या गेट पासून इथपर्यंत झप 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 पाऊल टाकत सिंहीण आपल्या बाळाजवळ येते. आणि आल्याबरोबर जसं की ती सिंहीण आपल्या बाळाच्या कानात बोलते, बाळा, तुला जर तुझ्या पायावर उभा राहता येत नसेल तर तू जगण्यात अर्थ नाही. ती सिंहीण स्वतःच्या बाळाला खाऊन टाकते. तिला म्हणतात आई. अरे तू मेलेला बरा. महाराज, असे आईबाप पाहिजे तू. जर इतके कणखर मजबूत आईबाप असतील तर मला वाटत नाही मूर्खाने बावळट लेकर जन्माला येतील. कन्या तारी आईची देई देईची मीरा मुक्ताबाई, इतुले ना देवे तुझ्या विना तरी करी का तिच्या संतान संतान संतान. वा, काय गोड गायलं. कन्या अशी द्या कशी तर मीरा मुक्ताई सारखी नेहमी पिक्चरला पाहायला जाणारी नसावी. आई वडिलाचं नाव घालवणारी नसावी. होय महिला मंडळ, आपली मुलगी तिला आदर्श असला पाहिजे. जो मी महाराष्ट्राचा निकाल पाहिला त्याच्यामध्ये एक मुलगी कलेक्टर झाली. त्या मुलीने सांगितलं, मी 3 वर्ष मोबाईलच हातात घेतला नाही, ती कलेक्टर झाली. बर का, चाच मधल्या मुली महिलांनो, आलं का लक्षात? 3 वर्ष हात लावला नाही. आम्हाला जर 1 तास मोबाईल सोडून राहायचं म्हटलं तरी जमत नाही. उगीच नाही होता येतो, त्याला तेवढा त्याग लागतो. म्हणून मुलींनी सुद्धा तसं बनलं पाहिजे, कणखर ते गरजेचं आहे. त्या म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. हे माऊलीचं चित्तच जाणतं की आपलं लेकरू कसं काय करते आणि आपल्या लेकराला काय पाहिजे हे फक्त आईलाच कळतं बरं का. आईला लेकराच्या खोडी कळतात, नडी कळतात, गुणवान कळतं, अवगुणी कळतं, हे आईलाच कळतं. पण आई काय करते? पांघरून घालते. पण सगळ्या आयानो डोक्यात ठेवा, लेकरू जर अवगुणी वाटलं तर पांघरून घालू नका, त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे ते चांगलं होईल. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त.